पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या भव्य मार्कंडेय भवनासाठी तेलंगणा सरकारने 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून लवकरच जिल्हा प्रशासनामार्फत पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कामास सुरुवात होणार आहे। अक्कलकोट रोडवरील समाजाच्या मालकीच्या जागेत हे भव्य भवन उभारण्यात येणार असून या प्रकल्पामुळे पद्मशाली समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सोलापूर दौऱ्यावर आले असताना खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री मार्कंडेय भवनासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची ठाम मागणी केली होती। या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तात्काळ निधी मंजुरीचे आश्वासन दिले होते। त्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करत अखेर निधी मंजूर करून घेतला। तेलंगणा सरकारकडून मंजूर करण्यात आलेला निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून बांधकाम प्रक्रियेला गती मिळणार आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पद्मशाली समाजात आनंदाचे वातावरण असून समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना नवसंजीवनी मिळणार आहे। याबाबत माहिती देताना पद्मशाली जाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फुलमारी यांनी तेलंगणा सरकार, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तसेच खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले आहेत।